नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्तपैकी असा मिरचीचे वडे करतोय। भजे नाही तर वडे करतोय, खूप छान टेस्टी लागतात। ही राजस्थानची पारंपरिक रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करू। हे बघा, इथे मी ना या मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा मोठ्या मिरच्या बघून घ्यायच्या मस्तपैकी आपल्याला। त्याचबरोबर आता आपण इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले, ते काही मसाले लागेल त्याच्यासाठी। इथे मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळद लागेल आपल्याला, 1 चमचा लाल तिखट, हिंग, अद्रक किसून घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं, त्याचबरोबर इथे लागेल आपल्याला कोथिंबीर, लिंबू। आता वरच्या आवरणासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 मोठा बाउल घेतलेला आहे बेसन पीठ। जवळपास आपले मोठे चमचे असतात ना, ते 4 चमचे घेतलेले आहेत। 1 मोठा चमचा तांदळाची पिठी घेतलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग आणि ओवा एवढं लागेल। तर आपण बाउलमध्ये पीठ टाकतोय, बेसन पीठ। त्याचबरोबर तांदळाचं पीठ टाकायचं। हे ना आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान। तर यामध्ये ओवा आहे ना असा हातावर चोळून घ्यायचा। थोडंसं हिंग टाकायचं, हळद एकदम चिमूटभर हळद टाकायची, जास्त नाही। थोडंसं लाल तिखट, आणि मीठ चवीनुसार। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिले। तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं, नाहीतर मग काय होईल की हे जास्त पातळ होईल। आपल्याला हे जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि घट्टही नाही ठेवायचं आहे। पुढे दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते। हे बघा, इथे ना आता असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं। हे आपण इथे 1 बाउल पाणी हे घेतलेलं होतं ना बेसन पीठ, तर आपल्याला अर्धा ते पाऊण बाउल मस्त पाणी लागलेलं आहे। हे बेसनवर पण अवलंबून असतं ते किती पाणी घेतं। आता हे ना आपण थोड्या वेळ साईडला ठेवू, याचा मसाला करून घेऊ आता आपण। हे बघा, आता इथे ना मी 1 चाळणी घेतलेली आहे, किसणी छोटीवाली किसणी असते ना ती घेतलेली आहे। त्याच्याने ना आपल्याला बटाटे ना छान असे किसून घ्यायचे। तुम्ही पाहिजे तर हाताने पण मॅश करू घेऊ शकतात, तसं काही नसतं। जर तुम्हाला थोडेफार असे चंक्स पाहिजे असतील ना तर घेतले तरी चालतात। बघा, आता हे ना आपण छान असं किसून घेऊ। हे बघा, आता इथे आहे ना बटाटे छान असे किसून घेतलेत मी। आता हे आपण थोड्या वेळ साईडला ठेवू। तर इथे मी या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपल्याला हे जे देठ आहेत ना हे काढायचे नाही आहेत। हे बघा, असं मधून आपल्याला चीर करून घ्यायची फक्त, आणि हे जे आतमधले बिया आणि हे असतं ना हे काढून टाकायचं आपल्याला। या पद्धतीने सगळं काढून टाकायचं आहे। तुम्ही ना ह्या हाताने पण काढू शकतात, कारण ह्या आहेत ना तिखट अजिबात नसतात। बघा, असं आहे ना हाताने काढून टाकायच्या। हे बघा, असं आहे ना आपल्याला हे जो मसाला केला आहे ना आपण करणार आहोत ना तो याच्यामध्ये भरायला मग आपल्याला हे सोपं जातं। तर हे सगळं अशाच मी करून घेते। हे बघा, आता आपण आहे ना आतमधलं जे बटाट्याचं सारण आहे ना ते बनवतोय। इथे मी 2 चमचे तेल टाकलेले आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। 1 चमचा जिरं घ्यायचं, अद्रक जे आपण किसून घेतलेलं आहे ते, त्याचबरोबर हिंग,
आधी हे ना छान मिक्स करून घ्यायचं. आपण हे जे बटाटे किसून घेतले ते टाकायचे. तुम्ही इथे बटाटे किसून घ्यावे, त्याऐवजी मॅश करून घेतले हाताने तरी पण चालतील. असं काही नाही की किसलंच पाहिजे. आता यामध्ये आपण हे जे मसाले ते टाकून घेऊ. धना पावडर, थोडीशी हळद, लाल तिखट, गरम मसाला हे टाकून पहिले आपल्याला याला मिक्स करून घ्यायचंय. छान असं मिक्स करून घ्यायचं पहिले. आपला मसाला रेडी आहे. आता इथे ना आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे ना, यामध्ये थोडा सोडा टाकायचा आहे. चिमूटभर सोडा टाकायचा, जास्त नाही टाकायचा आहे. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा असं चांगलं फेटून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला यायचं चालते बघा. असं घेतलं ना चमच्यावर, मग असं करून बघायचंय बघा. अजिबात एक होत नाहीये. म्हणजे आपलं हे मिश्रण आहे ना पिठाचं, ते एकदम परफेक्ट आहे. आता हे साईडला ठेवू आपण. आता इथे आपलं हे सारण पण छान थंड झालेलं आहे. मिरची घ्यायची, त्याच्यामध्ये असं व्यवस्थित सगळीकडनं व्यवस्थित असं भरून घ्यायचं. हे बघा असं या पद्धतीने सगळं भरून घ्यायचंय. हे बघा अशा सगळ्या भरून घेतल्या मी मस्तपैकी. हे बघा आता आहे ना, याच्यामध्ये आपलं एवढं सारण उरलेलं आहे. या एवढ्या सारणामध्ये ना तुमच्या जवळजवळ 15 ते 16 मिरच्या आरामात तळल्या जातात, मस्त भरून केल्या तर. हे बघा आता आहे ना, मिरची घ्यायची आणि ती अशी कोट करायची याच्यामध्ये. हे बघा अशी लगेच आपल्याला तेलामध्ये टाकायची. हे बघा अशा आहेत ना, सगळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या, याच्यामध्ये कोट करून घ्यायच्या. एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार आहे. बघू शकतात तुम्ही. जेवढ्या मावतील ना तुमच्या कढईमध्ये तेवढ्या टाकून घ्यायच्या. असं आलटून पलटून व्यवस्थित मस्त तळून घ्यायचं. जास्त हे नाही करायचं आपल्याला, थोडं ब्राऊन होस्तरच तळायच्या. हे बघा असं सगळं व्यवस्थित असं तळून घेते मी आता. हे बघा आता मी ना या काढून घेते. छान कलर आलेला आहे मस्तपैकी. एका ताटात काढून घेते. हे बघा किती मस्त आलाय. किती भारी टम्म फुगला पण आहे. हे बघा मस्त आले आहेत ना. कलर तर बघा किती छान आलेला आहे त्याचा. हे बघा मस्त झाले. आता मी ना याच पद्धतीने सगळ्या तळून घेते. बघा छान मस्त असे आपले कुरकुरीत भजे तयार झालेले. ते भजे म्हणा किंवा वडे जे आपण भेटतात ना,
गाडीत किंवा असे गाड्यावर एकदम परफेक्ट झालेले ते बघा. कलर बघा, तुम्हाला जवळून दाखवते किती भारी आलेले आहेत. कुरकुरीत एकदम मस्त झालेले आहेत. नक्की ट्राय करा तुम्ही पण. बघा आपले मस्त असे मिरचीचे वडे बनवून तयार आहे. बघू शकतात कसे मस्त फुललेले आहेत आणि कुरकुरीत मस्त झाले आहेत. बनवून हे मला अर्धा तास झालेला आहे, तरी पण बघा मस्त कुरकुरीत अजून पण खूप छान टेस्टी लागतात. आणि मेन म्हणजे आपले जे घरात साहित्य असतात ना त्याच्यापासून बनवून तयार होतात. हे राजस्थानची एक पारंपरिक पदार्थ आहे हा. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. आपण मिरचीचे भजे तर नेहमीच खातो, या पद्धतीने करून बघा तुम्ही, तुम्हालाही आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या मोटिवेशनसाठी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.